भावांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सकाळ झालेली आहे, आपल्याला जायचं घर सामानाची गाडी भरायला परत एकदा. तर मित्रांनो, गाडीला स्टार्टर मारला, पोहोचलो डायरेक्ट सन सिटीमध्ये. लय मग 5-1 किलोमीटरचं लोकेशन रेकॉर्डिंग काही केलं नाही. तर भावाला म्हणलं घे गाडी पुढं. याच सोसायटीला आपल्याला गाडी भरायची, तिथं बाहेर सामान ठेवलेलं आहे, फ्रीज, सोफा वगैरे. ते सामान आपल्याला घेऊन जायचं होतं नांदेड सिटी. सिंहगड रोडची सर्वात मोठी सोसायटी म्हणजे नांदेड सिटी. तर आपल्याला सामान घेऊन जायचं होतं. तर मित्रांनो, तर गाडी लावली आणि म्हणलं घ्या, म्हणलं भावांना भरून गाडी. तर हे भाऊ गाडी भरत होती. घर सामान होतं प्रॉपर पॅकिंग, बघ फुल प्रोफेशनल पॅकिंग यांचं एकदम कडक. म्हणजे 2 गाड्या भरायच्या होत्या आपल्याला, अजून एक पिकअप होती आपल्यासोबत मुंबई पासूनची, ती गाडीसुद्धा भरायची होती. तर मित्रांनो, माल भरला, निघालो डायरेक्ट आपल्या नांदेड सिटीच्या दिशेने. गाडीचा एक कडक व्हिडिओ घातला, असा आडवा एक, म्हणलं कसं दिसतं बघावं, ट्राय करावं. आपण पण रीलवर खूप वेळा बघितलं. गाडीत सुद्धा काही मटेरियल जास्त नव्हतं. म्हणलं चला निघा. इथून आपल्याला डायरेक्ट लागायचं होतं NH48. तिथून आपल्याला NH48ला लागून लगेच खालनं बायपासने आपल्याला जायचं होतं आपल्या दाहेरीच्या दिशेने. हायवेला लागलो, इथं भरपूर ट्रॅफिक होतं दरवेळेस. तर आता सध्या ट्रॅफिक नव्हतं, कारण तर डंपर वगैरे पण खूप चालत्या. जाऊ द्या, आता कणा निघून जाऊ. इथून डायरेक्ट निघालो आपल्या लोकेशनच्या दिशेला. मॅप लावला, 10 मिनटाचा रस्ता होता फक्त, 10 ते 15 मिनटाचा. म्हणलं तर निघाव इथून. गेलो. त्या पुढच्या रिक्षावाल्याला काय झालं होतं काय माहिती, सारखाच मध्ये थांबू लागला, 3-4 वेळा थांबला. मग काय घेतला व्हिडिओ याचा, करत काय होता तेच काय कळा नाही गेलं होतं. मला जाऊ द्या, डोक्याला ताप करता सकाळी सकाळी. परत पुढे गेला, ह्याच्यानंतर पण 2 वेळा परत तसंच केलं त्यांनी. काय होत होतं त्या रिक्षाला, काय होत होतं का त्याला, काय होत होतं काहीच कळा नाही गेलं. जाऊ द्या, मला आता काय करावं. पुढे गेलो, डायरेक्ट आलो नांदेड सिटीच्या मेन गेटपासून आतमध्ये. आणि आपल्याला जायचं होतं असं सोसायटी. एका भाऊला मला घेऊन आपल्या गाडीचा व्हिडिओ पण घेतला, आपल्या गाडीचा व्हिडिओ. गाडी मारण्याची ताडपत्री सोडून दिली. लवकर जायचं, काय विषय नाही. गाडी घेतली आणि तिथं लावली, डायरेक्ट रिवर्सला. पुढची पिकअप होती आधी, ती खाली करून घेतली त्यांनी, मग आपली गाडी लावली. म्हणजे तिथं रिवर्सला लावून घेतली लोकेशनला आणि आलो डायरेक्ट घरी. ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.